नमस्कार मित्रांनो, विसरू नको तू मला या आजच्या एपिसोड रिव्ह्यूमध्ये तुमचं स्वागत आहे. नुकत्याच घडलेल्या घडामोडी आणि प्रेमाची नवी सुरुवात. आजच्या भागात आपल्याला काय 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 खास पाहायला मिळालं याचा एक क्विक आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यू. कालच सुधाकर चिंगळीला सांगत असतो की सूर्याचं लग्न ठरलंय. ही बातमी अचानक कानावर पडताच वैदेहीचा चेहरा पार पडतो. तिच्या चेहऱ्यावरचे हे बदललेले भाव सूर्याच्या लगेच लक्षात येतात. पण चिंगळी मात्र आपल्याच धुंदीत असते. दादाचं लग्न ठरलंय, मामा मला पार्लरला जायचंय, चल 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 घाई करते चिंगळी. इकडे सारिका प्रचंड खुश असते. सारिका म्हणजे चिंगळी. पण सूर्याचे लक्ष मात्र फक्त आणि फक्त वैदेहीवर खिळलेलं असतं. वैदेही डिस्चार्जची फाईल बनवण्याचं निमित्त करून तिथून निघून जाते. रूममध्ये आल्यावर तिच्या डोक्यात सुधाकरचे तेच शब्द सतत घुमत असतात. तेवढ्या तिथे सूर्या येतो आणि विचारतो, मॅडम काही झाली का फाईल? वैदेहीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून सूर्याला लगेच कळतं की तिला वाईट वाटले. तो काहीतरी स्पष्ट करायचा प्रयत्न करतो, पण वैदेहीमध्येच विषय बदलते. तर वैदेही कोरड्या स्वरात म्हणते, पथ्याचं काही नाही. तेव्हा सूर्या बोलतो की वैदेही विषयी बदलते. सूर्य सारिकाबद्दल विचारायला जातो, तर वैदेही लगेच कोरड्या स्वरात म्हणते, पथ्याचं काही नाही आहे. दोघांमधला हा तणाव स्पष्ट जाणवत असतो. तेवढ्याच मध्ये सुधाकरची एंट्री होते. अरे सूर्या, तू काय डायरेक्ट मंडपात जाऊन बसणार आहेस? चल पटकन, तयारी करायची आहे, असं म्हणत सुधाकर फाईल तयार करा असं म्हणतो. सूर्या तिथून निघताना वैदेही मनावर दगड ठेवून थेट नजरा चोरत त्याला म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन्स, लग्न ठरलं ना तुझं? सूर्या फक्त तिच्याकडे पाहत राहतो आणि न बोलता तिथून निघून जातो. सूर्या घरी आल्यावर मुलींचे फोटो पाहत बसतो, पण त्याच्या डोळ्यासमोर फक्त वैदेहीच असते. तिचे ते कॉंग्रॅच्युलेशन्स हे शब्द त्याच्या मनात घोळत असतात आणि सूर्याच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यात भाई तिथे येतात. सूर्या पटकन आपले डोळे पुसतो. भाई गमतीने म्हणतात, तिन्ही मुले आवडल्या असतील तर सांग, तिघांचीही लग्न लावून देतो. पण सूर्या शांत राहतो. जेव्हा भाई त्याला विचारतात नक्की काय अडचण आहे, तेव्हा सूर्या धैर्याने सांगतो, भाई मला एक मुलगी आवडते आणि मला तिच्याशीच लग्न करायचे. भाईंना हे ऐकून प्रचंड आनंद होतो. हेच ऐकायचं होतं मला. सांग कोण आहे ती? पण सूर्या म्हणतो, वेळ आल्यावर नक्की सांगेन. जेव्हा भाई विचारतात की तिला सांगितलंस का मला हे सगळं सांगतोय ते, तेव्हा सूर्य अडखळतो. यावर भाई त्याला मोलाचा सल्ला देतात. एखादी व्यक्ती आवडली ना तर लगेच सांगून टाकायचं असतं. इकडे दुसरीकडे वच्ची मात्र मोठ्या थाटामाटात फोनवर सूर्याच्या लग्नाची तयारी, आमदार खासदारांना आमंत्रण यावर बोलत असते. भाई तिला समजवण्याचा प्रयत्न करतात की सूर्य आता लहान राहिलेलं नाही आहे, त्याच्या आयुष्याचा निर्णय त्याला घेऊ दे. पण वच्ची आपल्या पैशांचा आणि प्रतिष्ठेच्या गर्वात भाईंचं काही ऐकून घ्यायला तयार नसते. इकडे हॉस्पिटलमध्ये वैदेहीची प्रचंड चिडचिड सुरू असते. सुलेखा तिच्या हातातला पेन सुलेखा येते आणि वैदेहीचा तो पेन चालत नसतो म्हणून ती फेकून देते आणि बोलते की पेनच चालत नाही हा. तेव्हा सुलेखा थेट मुद्दा पकडते, लग्न त्याचं ठरलंय आणि त्रास तुला होतंय. वैदेही नकार द्यायचा प्रयत्न करते, पण सुलेखा तिला जुन्या सगळ्या गोष्टींची आठवण करून देते आणि बोलते की तुला काही मी आत्ता ओळखत नाही. तेव्हा वैदेही बोलते की असं नाही, हे बघ तो माझा मित्र आहे, तर त्याने मला एखादी गोष्ट स्वतः येऊन सांगायला हवी होती ना, त्या गोष्टीचं मला वाईट वाटलं आहे. म्हणजे त्याने मला असं हलक्यात घेतल्यासारखं. तेव्हा सुलेखा तिला आठवण करून देते की कोकणात तिरामिसूचा शोध कोणी लावला, तुझी स्कूटर कोणी दुरुस्त केली, रक्तदान शिबिर असो व हॉस्पिटलमधील तोडफोड, तुझ्यासाठी मार कोणी खाल्ला आणि तांडेल असूनही देसायांच्या घरी गुडघ्यावर बसून कोणी माफी मागितली, सूर्यानेच ना. वैदेहीला हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये आठवत असतं. तेव्हा वैदेहीच्या चेहऱ्यावर नकळत गोड हसू येतं. सुलेखाच्या सांगण्यावरून वैदेहीला तिची चूक समजते. ती सूर्याने दिलेली किचन हातात धरून त्याच्या आठवणीत हरवलेली असते. पुन्हा सुलेखा येते आणि बघते तर काय, वैदेही हरवलेली येते. टेलिस्कोप घेते, वैदेहीच्या छातीला लावते आणि हसत म्हणते, मॅडम धरधर फार वाढली. वैदेही कबूल करते की सूर्याशी मी खरंच खूप हार्श वागली गं. मग ठरतं की या फ्रेंडशिप डेला वैदेही सूर्याला असं काहीतरी सरप्राईज देणार आहे, जो तो आयुष्यात कधीही विसरणार नाही. इकडे सूर्या एक्सरसाइज करत असताना त्याचे मित्र त्याला चिडवतात. त्यातला एक मित्र मस्करीत म्हणतो, तुला मुलगी आवडत नसेल तर मला दे, मी माझ्या बापाशी बोलतो. यावर दुसरा मित्र लगेच त्याला गप्प करतो आणि बोलतो की आठवण करून देतो की अरे इथे वहिनी एवढ्या टेन्शनमध्ये आणि तुला तुझ्या लग्नाचं सुचते. तेव्हा तो सूर्याला म्हणतो, अरे सूर्या, तुझं लग्न ठरल्यापासून डॉक्टर मॅडमचा मूड पार ऑफ झाला आहे. म्हणजे त्यांच्या मनात तुझ्याबद्दलची ट्यूब पेटलेली आहे. सूर्याच्याही मनात हीच आशा होते.
मॅडमचा चेहरा तर पडला होता खरा. नक्की काय असेल त्यांच्या मनात? आणि याच एका उत्सुकतेच्या वळणावर आजचा एपिसोड संपतो. तर काय वाटतं मित्रांनो, वैदेही फ्रेंडशिप डेला सूर्याला नक्की काय सरप्राईज देईल? आणि सूर्या त्यांच्या मनातलं प्रेम वैदेहीसमोर व्यक्त करू शकेल का? चला तर मग विसरू नको तू मलाच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमचं मत सांगा. धन्यवाद.